श्री मोहनलाल सुनी विद्यालय व श्री नानासाहेब कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असणारे ज्यांनी नुकतंच आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं ते आपल्या या संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय या संस्थेचे आणि कोर्लीमधल्या या परिसरातील अनेक उपक्रमांचे मार्गदर्शक रवींद्र काका कुलकर्णी, आदरणीय विश्वस्त सदस्य मोहम्मदभाई मेमन, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय उदयदादा बापट, त्याचबरोबर इथे उपस्थित सन्मान्य सचिव आनंदजी भाईदे, रमेशजी गरग, माझ्या समवेत उपस्थित असणारे मंदारजी तोडणकर, सुचिनजी कीर, श्रीकांतजी तोडणकर संचालक, कुमारजी गाणेकर संचालक, प्रकाशजी जैन, निशांतजी मोरे, रत्नाकरजी पाटील, गणेशजी पाटील, ज्यांचा सन्मान करण्याची संधी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला मिळाली ते डॉक्टर राजेशजी पाचरकर, श्री राजेशजी चव्हाण, महादेवजी गायकर, प्रकाशजी पाटील, इथे उपस्थित असणारे आगरी समाजाचे अध्यक्ष ऋषिकांतजी गायकर, उद्देशजी वाघजे, वैभवजी तोडणकर, मुझफ्फरभाई अलवारे, संदेशजी पेडणेकर, उपस्थित सर्वच व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर, इथले सन्मान्य मुख्याध्यापक, सर्व गुरुजन वर्ग, इतर आपल्या संस्थेच्या शाळेतले आलेले सर्व सन्मान्य गुरुजन वर्ग, सन्मान्य पत्रकार, सर्वच आपलं विश्वस्त आणि कार्यकारी मंडळ, आलेले सर्व पालक, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी अधिक वेळ आपल्या या ठिकाणी घेणार नाही, कारण मला एका गोष्टीची जाणीव आहे की आज आपला खरं तर वर्षातून अनेक विद्यार्थी आपल्या गुणांचे या ठिकाणी सादरीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये हे स्नेहसंमेलन म्हणा किंवा आपलं विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्याच विद्यार्थी मित्रमैत्रिणी जे आहेत ते आपल्या कलागुणांचे या ठिकाणी सादरीकरण करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत। या आपल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या रांगोळीच्या स्पर्धा असतील, चित्रकलेच्या स्पर्धा असतील, वेगवेगळ्या वस्तू आणि त्याचबरोबर विज्ञान प्रदर्शन सुद्धा, ज्याच्या उद्घाटनाला काही दिवसांपूर्वीच मी या ठिकाणी आलेली होती, त्याचंही आपण प्रदर्शन या निमित्ताने ठेवलेलं आहे। खरं तर डिसेंबर महिना हा मुलांच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाचा असतो, कारण वर्षाची सहल सुद्धा डिसेंबर महिन्यामध्ये जाते, त्यांच्या ज्या क्रीडाच्या स्पर्धा असतात त्या सुद्धा डिसेंबर महिन्यामध्ये धरल्या जातात आणि गॅदरिंग असेल, इतर त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, हे सुद्धा साधारणपणे डिसेंबर महिन्यामध्ये आयोजित केले जातात। त्याच्यामुळे ज्यांना अभ्यासामध्ये फार रस नाही त्यांचा आवडता महिना शाळेतला म्हणजे डिसेंबर, पण मलाही फार डिसेंबर महिना आवडायचा, पण अभ्यासामध्ये फार रस नव्हता, त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये असणाऱ्या क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, गॅदरिंग असेल, इतर स्पर्धा असतील, फनफेअर असतील, यामध्ये अतिशय अग्रेसरपणाने माझा सहभाग असायचा आणि नोव्हेंबर महिन्यापासून त्याची सुरुवात असायची। त्याच्यामुळे आनंद या गोष्टीचा असायचा की 2 महिने अभ्यास सोडून इतर सगळ्या गोष्टी करता येणार। त्यामुळे या दिवसांचं महत्त्व, या कार्यक्रमांचं महत्त्व शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काय असतं याची जाणीव मला नक्कीच आहे। त्यामुळे माझं भाषण मी अधिक लांबवणार नाहीये, कारण आलेले पालक त्यांच्या मुलांना इथं सांस्कृतिक कार्यक्रम त्यांचं जे सादरीकरण होणार आहे ते पाहायला आलेले आहेत। आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून ज्या वर्गखोल्या असतील, इतर संस्थेचे जे काही विविध प्रश्न असतील, हे सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा त्यानिमित्ताने आपण केला। मधल्या कालावधीमध्ये अनिकेत भाई आणि आपणही त्यानिमित्ताने केला आणि साधारणपणे 65 ते 70 लाखाचा आपल्याला या ठिकाणी निधी हा आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आणि साहेबांनी आपल्याला हमी दिल्याप्रमाणे पुढच्या कालावधीमध्ये 1 कोटीचा निधी सुद्धा आपल्याला उपलब्ध होणारच आहे। या व्यतिरिक्त मधल्या कालावधीमध्ये शालेय विद्यार्थींना आपण ज्या सायकलचं वाटप केलं, मला वाटतं या शाळेतले जवळपास 400 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आपण सायकलचं वाटप केलं होतं आणि त्याच्यामध्ये साधारणपणे आपण त्या मुलांना आपण सायकल दिली जे लांबून प्रवास करून येतात किंवा इतर कुठलंही साधन त्यांच्यासाठी उपलब्ध नाही, अशा मुलांना आपण त्या निमित्ताने ते उपलब्ध करून दिल्या। त्याच्या मागची भूमिका काका हीच आहे की विद्यार्थी विद्यार्थिनी हे शाळेत आले पाहिजेत,
शालेय जीवनामध्ये शिकत असताना ह्या ज्या काही इतर ज्या अवतीभोवतीच्या अडचणी आहेत या आपल्याला कुठं ना कुठं तरी दूर करता आल्या पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आम्ही तो उपक्रम घेतला होता. मधल्या कालावधीमध्ये आम्ही सॅनिटरी नॅपकिनचा सुद्धा उपक्रम घेतला, त्याही निमित्ताने मी संस्थेमध्ये आलेली होती. त्यामुळे वेगवेगळे कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने सुद्धा इथल्या मुला-मुलींसोबत संवाद साधायची मला संधी मिळाली. आणि जी काही संस्था म्हणून, जे काही विश्वस्त मंडळ म्हणून, कार्यकारी मंडळ म्हणून जे गेल्या अनेक वर्षांपासूनचे तुमचे जे प्रयत्न आहेत ते ह्या विद्यार्थ्यांमध्ये आम्हाला त्यांचं जे टॅलेंट आहे त्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. कारण शेवटी शाळा आणि गुरु हे कुठल्याही मुला-मुलीच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असतं. इथले विद्यार्थी-विद्यार्थिनी कुठेही उद्या शिकायला जरी गेले तरीही आपल्या शाळेने आपल्याला काय दिलेलं आहे हे ते कधीच विसरणार नाही. आणि ते तुम्ही प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करत आहात याची जाणीव आम्हाला सगळ्यांनाच आहे. त्यामुळे सिनियर कॉलेजच्या संदर्भातले सुद्धा मोहनभाई आपण असा हृदयदादा असतील, काका कुलकर्णी काकांनी सुद्धा असेल ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्याच्यामध्ये सुद्धा आदरणीय उच्च व विभाग शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा आहेत. इथेही आपण काय मार्ग आपल्याला नेमका काढता येईल तोही आपण त्या संदर्भातला प्रयत्न करूयात. आपण खरं तर कुलकर्णी काकांनी आपल्याला क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करून दिली, वाढीव जागा सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिली. कारण मला आठवते मी क्रीडा संकुलच्या उद्घाटनाला आली होती त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं की त्याच्यासाठी आम्ही वाढीव जागाही उपलब्ध करून देऊ. आज हॉस्पिटलच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी ती हमी दर्शवलेली आहे. आणि मला एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा आहे की आजच्या या जगामध्ये सगळ्याच व्यावहारिक म्हणजे गुंठाभर जागा सुद्धा गावकीसाठी देणं ह्याच्यासाठी सुद्धा वर्षानुवर्ष लागतात. तिथं आपण आणि आपल्या कुटुंबानी सामाजिक कार्यासाठी जी जागा आपण उपलब्ध करून दिली, मग ती क्रीडा संकुलासाठी असो, आता होणाऱ्या हॉस्पिटलसाठी असो, खऱ्या अर्थानं हे समाजापुढे ठेवलेलं काका आपण आणि कुलकर्णी कुटुंबाने ठेवलेलं हे उदाहरण आहे. आणि याची जाणीव आमच्या सर्वांच्या मनामध्ये पिढ्यानपिढ्या राहणार आहे. कारण आम्ही निवडणुकीच्या राजकारणामध्ये आहोत. लोकप्रतिनिधी म्हणून मी आमदार म्हणून काम करते, साहेब खासदार म्हणून काम करतात, माहिती आमदार म्हणून काम केलं, आज मंत्री म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादातून काम करायला मिळतं. पण सामाजिक बांधिलकी कशी ठेवली जावी ही रवींद्र काका आपल्याकडून त्या निमित्ताने आम्हाला शिकायला मिळालं. याचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी नक्कीच उल्लेख करीन. मोहम्मदभाई आपण असाल, आपलं सर्व विश्वस्त मंडळ असतील, शीतलताई तोडकर असतील, उपकार्य अध्यक्ष ते आहेत, सचिव आनंदजी असतील, आपले उदयदादा असतील, रमेश घरत असतील, ईशानजी मोरे असतील, आपले इतर सर्व संचालक गणेशजी पाटील असतील, प्रकाशजी असतील, श्रीकांतजी असतील, मंदारजी असतील, रत्नाकरजी असतील, आपण सगळ्यांनी वेळोवेळी संस्थेला अधिकारी काय चांगलं करता येईल ह्यासाठीच आपण प्रयत्न केलेले आहेत. आणि पुढच्याही कालावधीमध्ये ते प्रयत्न आपण एकत्रितपणाने चालू ठेवूयात. आपल्या इथे आलेले सगळे जे मुख्याध्यापक आहेत, आदगावचे असतील, न्यू इंग्लिश स्कूल भरडकोटचे असतील, देगडीचे असतील, फातिमा बीवी, ओस्मान मुर्तजा ज्याचा उल्लेख आपण मगाशी केला, त्यांनी खूप कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आणि इंग्लिश मिडियम स्कूलला आपण त्यांच्या नावाने त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्यामुळे त्याही शाळेला मी मनापासूनच्या या निमित्ताने शुभेच्छा देते. चांगल्यातलं चांगलं काम ज्या वेळेला या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी आपण करू त्यावेळेला पुढची सुदृढ पिढी हे आपण त्या निमित्ताने उभं करू शकणार आहोत. मी मधल्या कालावधीमध्ये आदरणीय कटकरे साहेबांनी विनंती केली की आपल्याकडे जो दिघी पोर्ट होतोय या पोर्ट फिशरी मेरीटाईम रिलेटेड सुद्धा कोर्सेस हे आपल्या या संपूर्ण भागामधल्या ज्या ज्या संस्था आहेत तिथे सुरू झाले पाहिजे, जेणेकरून ज्युनियर कॉलेजपासूनच ज्या वेळेला मुलं त्या पोर्ट रिलेटेड शिक्षण घेतील त्यावेळेला लगेचच तिथे त्यांना जॉब मिळणं हे सोपं जाईल. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण पावलं उचलत आहोत. कारण एका बाजूला दिघी पोर्ट होत असताना, अदानी पोर्ट होत असताना स्थानिकांना तिथं अधिकाधिक रोजगार मिळावा ही आमची आग्रही भूमिका आहे आणि ती पुढेही राहणार. त्या तिथे त्यांना चांगल्या पदांवर नोकरी मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्या फील्डमध्ये त्यांचं क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जे कोर्सेस आहेत हेही सुरू करण्यासाठी आम्ही मेरीटाईम विभाग जो आहे, पोर्ट विभाग आहे, उच्च व तंत्र शिक्षण आहे आणि कौशल्य विभाग आहे, या चारही विभागांकडे आम्ही समन्वय करत आहोत. आणि पुढच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये त्याही संदर्भातली मंजुरी ही आपल्या संपूर्ण भागातल्या ITI असेल किंवा संस्था असतील यांना त्या निमित्ताने प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्याच या निमित्ताने
मी आभार मानते. ज्यांचा ज्यांचा सन्मान करण्याची आज आम्हाला संधी मिळाली, मग डॉक्टर राजेशजी असतील, श्री राजेशजी चव्हाण असतील, प्रकाश काका पाटील असतील, महादेवजी गायकर असतील, जे निवृत्त शिपाई आहेत आणि जेव्हा संस्थेची स्थापना झाली तेव्हापासून त्यांची सर्व्हिस ही या ठिकाणी झाली. खरं तर आज म्हणजे निवृत्त शिपाई म्हणून आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान केला. जसं एका शिक्षक आणि शिक्षिकाचं स्थान असतं, तसं शाळेमध्ये संस्थेमध्ये शिपाईचं स्थान सुद्धा काही कमी नाही. कारण सर्वात जास्ती आनंद जो बेल जे वाजवतात ना तास संपल्यानंतर, त्याच्याकडे सगळ्यांचं विद्यार्थ्यांचं लक्ष असतं. पण त्याचबरोबर मुलं जी शाळेत येतात ती सुरक्षित आहेत का नाही, ती बसमध्ये बसली की नाही, ती घरी पोचली की नाही, त्यांना गेटवर क्रॉस करत असताना सगळ्या गोष्टी वॉचमॅन आणि शिपाई आणि स्टाफ रूम सांभाळणं असेल, शाळेमधली स्वच्छता असेल, मुलांना खरंच घरातल्यासारखं त्यांना त्यांचं संगोपन असेल, हे त्यांच्या माध्यमातून होत असतं. आणि त्यांनी सुद्धा त्यांची सर्व्हिस या ठिकाणी केली. निवृत्त लिपिक म्हणून आपण प्रकाश काकांचा या निमित्ताने सन्मान केला. अभयजींचंही या निमित्ताने मी मनापासून अभिनंदन करीन की वडिलांचा तर सन्मान आम्ही केलाच, पण पुढची पिढी म्हणून ते सुद्धा पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर राजेशजी ज्यांचा आपण या ठिकाणी उल्लेख केला की अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून ते पुढे आले, पण त्या परिस्थितीतून काय काय अडचणी येतात हे न विसरता ज्या वेळेला ते एका स्तरावर पोहोचले की ते इतरांना मदत करू शकतील, ही भावना त्यांनी जोपासून ही त्यांची सेवा हे सुरू ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. राजेशजी चव्हाण जे आशीर्वाद फाउंडेशन चालवतात, त्यांच्याकडून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात, त्यांचाही मी या निमित्ताने आवर्जून उल्लेख करीन. आज तुमचा सन्मान करणं म्हणजे आज तुम्ही सगळी जी मंडळी आहात, म्हणजे रवींद्र काका असतील आणि हे 4 सन्मानमूर्ती असतील, या विद्यार्थ्यांसाठी तुमच्या माध्यमातून एक उदाहरण ठेवलेलं आहे की आपल्याला मोठं झाल्यावर कसं व्हायचंय. डॉक्टर, इंजिनियर, वकील, फोटोग्राफर, पत्रकार किंवा आमच्यासारखं राजकारणी, संस्थेचं चालक, हे सगळ्यांनाच व्हायचं असतं. पण फील्ड कुठलंही असो, माणूस म्हणून आपण कसं असावं याचे एक उदाहरण तुमच्या चौघांच्या माध्यमातून, 5 जणांच्या माध्यमातून आज या पुढच्या पिढीसमोर ठेवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न संस्थेने केलेला आहे. मी आपल्या सर्वांनाच दीर्घ आयुष्याच्या मनापासून शुभेच्छा देते. आपल्या हातून जे सामाजिक कार्य होतंय, जे पुण्याचं काम होतंय, त्यातून जे जे काही आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत त्याच्यातून दीर्घ आयुष्य आणि यशस्वी आयुष्य तर आपल्याला लाभणारच आहे. पण मी आमच्या वतीने सुद्धा आपल्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देते. पुन्हा एकदा अधिक आपला वेळ न घेता संस्थेला, सर्वच विद्यार्थी मित्र मैत्रिणींना या निमित्ताने शुभेच्छा देऊन थांबते. त्यांच्या गुरुजन वर्गाचे सुद्धा या निमित्ताने आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.